नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे गांधी चौकामध्ये. आता हे आहे इथं रॅली निघणार आहे मित्रांनो. भाग 2 मध्ये सर्वांचं स्वागत आहे. रामाची रॅली निघणार आहे. चला मित्रांनो, तर मित्रांनो आता रॅली आलेली आहे. हे आता शिवाजी चौकापासून मित्रांनो, तर शिवाजी महाराजचा पुतळा आहे. हे रॅली आलेली आहे. आता इथं चालू आहे मित्रांनो वाजवणं रॅली. तेव्हा मागं मोठे मोठे लाईट आहे मित्रांनो. आता आपलं सर्वांनी दर्शन करू. आता इथून जवळून जाणार आहे. या शिवाजी चौक मित्रांनो, शिवाजी चौकात थांबलेलो. आता आपण गांधी चौकातून आलो, आता शिवाजी चौकातून थांबलेलो आहे मित्रांनो. खूप सारा बंदोबस्त आहे इथं पोलिसांचा पण. वर्धा जिल्हा आर्वी तहसील आहे मित्रांनो. हे पहा आता झूल निघालेला आहे पुढं. खूप छान, खूप गर्दी आहे मित्रांनो. मागून दोन्ही साईडनं रथ येतात, इकडून पण येत आहेत आणि इकडल्या साईडनं पण येत आहे. सर्वांनी कंटिन्यू ब्लॉगवर राहा. कसा वाटला ब्लॉग लाईक कमेंट करून जरूर सांगा मित्रांनो. भाग 2 मध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आता हे चाललेलं आहे DJ. खूप सारी गर्दी आहे. याच्याच मागं आहे रथ मित्रांनो. हे आता पुढं गांधी चौकात जाऊन थांबणार. हे पहा मित्रांनो, रामाची रॅली. हे पहा मित्रांनो, किती छान डेकोरेशन केलेलं आहे. खूप सारे रथ आहे मित्रांनो. साईडनं आजूबाजून येऊन आले, दोन्ही साईडने येत आहे. मेन रोडावर आहे मित्रांनो. आता हे गांधी चौकाच्या अंदर जाऊन थांबणार आहे मित्रांनो. आणि पोलीसचा बंदोबस्त पण खूप सारा आहे मित्रांनो. इथं दोन्ही साईडनं रथ येणार आहे आणि गर्दी पण खूप सारी आहे मित्रांनो. ट्रॅफिक जाम होतात कारण की मेन रोड पडतात आर्वीचा. या पुलगाव हवे आणि वर्धा हवे, नागपूर साईड आणि अमरावती हवे, तिन्ही साईड पडतात मित्रांनो. म्हणून खूप सारी गर्दी पडतात कारण की खूप मेन चौपली आहे मित्रांनो. हे पहा मित्रांनो, बजरंगबली आणि खूप सारे रथ येऊन आले मित्रांनो. कंटिन्यू ब्लॉगवर राहा सर्वांनी. कसा वाटला ब्लॉग लाईक कमेंट करून जरूर सांगा मित्रांनो. जे चॅनलवर पहिल्यांदा आलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. पहा मित्रांनो, दुसऱ्या साईडवरून मित्रांनो आता हे श्रीराम आलेले आहे. पहा मित्रांनो, दर्शन करा सर्वांनी. कारण की मनामध्ये रोड आहे त्याच्यामुळे आपण जवळ जाऊ शकत नाही. जे कोणी पहिला पार्ट पाहिला नसेल मित्रांनो, पहिला पार्ट पहा. त्याच्यामध्ये सर्व संपूर्ण दर्शन केलेले आहे. आणि आता आपण इथं गांधी चौकात थांबलेलो आहे. सॉरी, काय म्हणतात त्याला, शिवाजी चौकात थांबलेलो आहे. हे पहा मित्रांनो, DJ आलेला आहे मागून अजून. हे पुरं गांधी चौकात जाऊन थांबतात. हे आहे DJ. पहा मित्रांनो, किती छान लाईटिंग आहे DJची आणि डेकोरेशन पण किती छान आहे त्याचं. पहा मित्रांनो, किती छान दिसत आहे. खूप छान आहे. पहा मित्रांनो, मागचं साऊंड वगैरे आणि लाईटिंग वगैरे पहा किती छान आहे DJची. हे पुरं आता गांधी चौकात जमा होणार सर्व. गर्दी पहा मित्रांनो, किती सारी गर्दी आहे. खूप लोक आले आहे मित्रांनो पाहायला. आणि हे लाईटिंगची झुमर बंद आहे मित्रांनो. तिकडे गेल्यानंतर लाईटिंग सुरू होणार. खूप गर्दी आहे मित्रांनो. आता पूजा होणार आपल्या गांधी चौकामध्ये, मंदिरामध्ये, रामाच्या मंदिरात पूजा होणार. मग तिथून रथ निघणार मित्रांनो. सर्वांनी ब्लॉकवर राहा. पहा मित्रांनो, लाईटिंग किती छान झगपग करत आहे. खूपच सुंदर मित्रांनो. आता गर्दी खूप वाढून आली मित्रांनो. आता पोलीस पण खूप सारे आले आता इथं. पहा मित्रांनो, सर्वांनी आता अजून खूप सारे रथ येणार आहे मित्रांनो इकडूनच. आता हे बँड चाललेलं आहे मित्रांनो अंदर आतमध्ये. पहा मित्रांनो, सर्व आता गांधी चौकात जमा होतात आणि मग तिथून रॅली सुरू होतात आणि पुरी आर्वी घुमतात. मग रामाच्या मंदिरामध्ये येऊन थांबून जातात. पहा मित्रांनो, वर तर फटाके फुटून आले, किती छान आहे. आणि बजरंगबली चाललेलं आहे मित्रांनो. जय बजरंगबली. आणि रावण पण आहे मित्रांनो, खालतं बसलेला आहे तिथंच. त्यांचे सर्वांचे दर्शन करा मित्रांनो. रावणचे पण करा, बजरंगबलीचे. आणि अजून संभाजीराजे पण आलेले आहे मित्रांनो. जय शिवराय, जय शंभूराजे.
हर हर महादेव. मित्रांनो किती छान डेकोरेशन केलेलं आहे, खूपच सुंदर. आणि ट्रॅफिक खूप जाम आहे मित्रांनो इथं, कारण की मेन रोड पडतात. मित्रांनो आता अजून थोडे उतरत आहे अजून याचे. त्याच्यानंतर मित्रांनो आपण ती जवळ जाऊन सर्व पाहू. जे कोणी पाहिलं नसेल माझ्या पहिल्या ब्लॉगवर जाऊन पहा मित्रांनो, पार्ट 1 मध्ये. आणि हा आहे पार्ट 2 मित्रांनो. किती सुंदर आहे मित्रांनो. आताचे संध्याकाळचे 8 वाजलेले आहे. 8:30 वाजता निघणार मित्रांनो. हे 8:30 वाजता निघणार. हे राम लक्ष्मण सीता आहे पहा मित्रांनो, किती छान आहे. या पण रथ चाललेला आहे अंदर आतमध्ये, अति सुंदर. आणि हे DJ आणि हे पालखी आले मित्रांनो मागून. हे पालखी पण आहे. आता हे पालखी आतमध्ये चालली आहे. आता सर्व पुरं डेकोरेशन जमा झाल्याच्यानंतर मग पुरे 9 वाजता मित्रांनो निघाला. आज 12-1 वाजतात पुरं रामायण बंद व्हायला, म्हणजे रॅली बंद व्हायला. मित्रांनो पालखी चालली, नाचत गाचत चाललेली आहे सर्व मंडळी, नाचत गाचत आहे. आणि हे पहा मित्रांनो लाईटिंग सुरू झालेली आहे. आता हे आतमध्ये आलेले आहे. पहिली लाईटिंग बंद होती आणि दुसरं आलेलं आहे अजून. आता हे आतमध्ये जाणार आहे. ह्या फटाके पण खूप सारे फुटून आले मित्रांनो. मी म्हणा जय श्रीराम, जय श्रीराम. ट्रॅफिक खूप जाम होऊन आलं मित्रांनो. आता इथं गांजेगाव खूप सारा ट्रॅफिक जाम होऊन आलं ना, खूपच ट्रॅफिक जाम होऊन आलं. आता DJ वगैरे सगळं आलं. आता इथं अंदर आतमध्ये आलेले. आता पहा मित्रांनो आपण बाहेरून पाहिले होते, आता आतमध्ये आलेले आहे. आता इथं सर्व थांबणार. इथून सनी आता हे पुरं निघणार आहे मित्रांनो. बस अति सुंदर. पहा मित्रांनो किती छान डेकोरेशन आहे मित्रांनो, जबरदस्त. DJ खूपच जबरदस्त आहे मित्रांनो. पब्लिक पण खूप सारी पब्लिक आहे. सर्वच्या सर्व नाचत आहे, सब नाचत गाजत आहे मित्रांनो. हो मस्त एक नंबर. सर्वांनी मजा करा मित्रांनो. कसा वाटला ब्लॉग लाईक कमेंट करून जरूर सांगा. कंटिन्यू ब्लॉग बनवून राहा सर्वांनी. खूप नाचत आहे मित्रांनो, मित्रमंडळी पण नाचत आहेत. खूपच बढिया, किती सुंदर. हे लाइटिंग पण पहा मित्रांनो किती सुंदर आहे. खूप जबरदस्त नजारा, एक नंबर. पहा मित्रांनो आता हे चालले आहे. पुरी लाइटिंग मित्रांनो लेडीजनं पकडलेली आहे. पहा मित्रांनो असे ते लाइटिंगच्या छत्र्या बनवल्या आहेत, त्याच्यावर लाइटिंग आहे मित्रांनो. आणि पुरी लेडीज पकडलेली आहे. आणि त्याच्या मागे रामाचा रथ आहे मित्रांनो. तेव्हा मित्रांनो रामाचा रथ पण आलेला आहे. मेन रथ आहे मित्रांनो या रामाचा. मंदिरात जाऊन नंतर पूजा होतात, तिथून रथ मग निघतात मित्रांनो. पहा मित्रांनो किती सुंदर. जय श्रीराम. या मित्रांनो मेन रथ आहे. किती अति सुंदर मित्रांनो. हे पण आता आतमध्ये चाललेले आहे. हे फटाके पण खूप सारे फुटून आले मित्रांनो.